भीमाशंकर हे जे नाव पडलेलं आहे, या नावामध्ये पण एक पौराणिक कथा दडलेली आहे. आता ती कथा अशी आहे की कुंभकर्णाला भीम नावाचा मुलगा होता. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग फ्रॉम भीमाशंकर. फायनली आज आपला दौरा निघालाय, तो म्हणजे भीमाशंकरला. आपल्याबरोबर सगळे गँग आहे आज. आपले डॉक्टर राधेश सर, आपले जे कायमचे रायडर आहेत, परमनंट रायडर. त्याच्यानंतर माग दाजी, आमचे धनु सर, आणि माग कोपच्यात आम्ही टाकले एक जोडपं. खूपच रोमॅन्टिक जोडपं आहे. पण आता कसं आहे, जरा आम्ही चाललोय देवाला, त्याच्यामुळे थोडंसं त्यांना आम्ही काही इन्स्ट्रक्शन दिले, ते त्यांनी होपसो फॉलो करतील असं वाटतंय मला. तर निघालो आता. रोड ट्रिप आहे आपली ही, ऑन द वे भीमाशंकर. आता वाजलेत रात्रीचे 1:15. रात्रीचे म्हणण्यापेक्षा पहाटेचे 1:15 वाजलेत. तर चला करूया आज धमाल. थोडंसं पुढं आल्यावर आता आपण थांबलेलो आहे, ते म्हणजे आपल्या गाडीला डिझेल भरायला. आणि आज आपल्यासोबत एकदम आगळी वेगळी गाडी आहे, खूप जुनं मॉडेल आहे हे बोलेरो. आपल्या एका मित्राची घेऊन आलो नाही, पब्लिक जास्त त्याच्यामुळे, आणि चालवायला पण एकदम डिफिकल्ट आहे, डेंजर एकदम गाडी. तर हा पण आपण एक थ्रिलिंग अनुभव घेतोय. तर चला निघूया आता भीमाशंकरकडे. मगाशी आपण आपल्या गाडीला थोडी एनर्जी दिली, म्हणजे गाडीला डिझेल भरलं. आता थोडी आपल्याला पण एनर्जीची गरज आहे. पहाटेच्या वाजले 2. अजून आपल्याला जायला साधारणतः इथून 1-1.5 तास लागेल. तर आता आपण थांबलो इथे समर्थ वाड्यावाले आणि टी सेंटर यांच्याकडे गरम गरम चहा प्यायला. आणि सकाळ सकाळ चहा प्यायची मजा ही काहीतरी वेगळीच असते. हे आमचे जय सर पण आहेत, रायडर आज आमचे दुसरे गाडीचे. हे आमची पिऊ हाय कर, हाय फ्लाइंग दिस डेक. हे आमच्या जागृती मॅडम. वहिनी आपण कुठे गेले फिरायला? बघ इंटरव्ह्यू का पुढे आणि बघा किती डेंजर तयारी असते कुठे फिरायला जायचं म्हणल्यावर. आम्हाला दम बीम लागतो, त्याच्यामुळे इंजेक्शन वगैरे सगळं घेऊ. इंजेक्शन पण दाखवा. अरे काय डुप्लिकेट जर किंग घेऊन दिले, कमीत कमी ओरिजिनल जर घेऊन जायचं ना. नाही डुप्लिकेट ठेवले. त्याला वर्ष झालं ना. पण आता बघू द्या इंजेक्शन. हे बघा, एक अशी सुविधा असते कुठं जायचं म्हटलं का, डॉक्टर असल्याचा फायदा. आणि आला आपला आता गरम गरम चहा आहे, मस्तपैकी चहा पिऊया आणि आता निघूया आपण. आमच्या एका रायडरला यायला लागलेली आता झोप. मला नाही रे. हा म्हणजे मागच्या गाडीच्या बरं का, मागच्या गाडीच्या. त्याच्यामुळे हा रायडर आता आमचा जाणार मागच्या गाडीत, XUV मधून आता जाणार आपल्या छोट्या गाडीमध्ये. आणि इथं आता धनुभाऊ या गाडीची आपली धुरा सांभाळताय. इथं धुरा सांभाळतायत धनुभाऊ आता, म्हणजे काय टेन्शन नाही. धनुभाऊ असलं म्हणजे कसं विषय खोल एकदम बुक्कीट टेंगुळ. गोलीगत धोका डायरेक्ट. का फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे भीमाशंकरच्या जवळ. आणि तुम्ही बघू शकता पावसाने आपलं स्वागत केलंय.
याचा अर्थ असा आहे की भीमाशंकर मंदिराच्या तिथे पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि आपण भिजूही शकतो. फायनली जसं आपण म्हणलो होतो त्याप्रमाणे पाऊस चालू झालेला आहे आणि साधारणतः 5 किलोमीटर मागेच आपल्याला थांबवलेलं आहे बिकॉज कारण ट्रॅफिक खूप जास्त आहे. आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्याच्यामुळे इथून आता आपल्याला पुढे बसची प्रोव्हिजन केली आहे गव्हर्नमेंटने. तर तिथपर्यंत आपण पायी जाणार आहे आणि मग तिथं बसून आपण बसमध्ये बसून पुढे दर्शनासाठी जाणार आहे. फायनली आपण पोहोचले बसमध्ये. आता बसले बसमध्ये खूप दिवसानं बसलो. सर कसं वाटतंय बसमध्ये बसून? व्हेरी एक्साइटेड. लालपरी आता लालपरीने आपण चालू भीमाशंकरला. एसटीतून उतरलो आपण आणि आता निघालो मंदिराच्या दिशेने. सगळ्यांनी रेनकोट घेतलेत आणि आमचे जरा गरिबी असल्यामुळे आम्ही काय रेनकोट घेतलो नाही. त्याच्यामुळे तिघांमध्ये एक छत्री आमचं जरा थोडंसं. हा आणि त्या कंडक्टरने आम्हाला आहे ना 5 रुपये दिले नाही माहिती का. आम्ही 15 रुपये तिकीट होतं यायचं. 15 ते 45 असे आमचे 50 रुपये आम्ही त्याला दिले आणि तो म्हणलो 5 रुपये सुट्टे नाही. आता जाताना त्याला आम्ही 5 रुपये कमी देणार आहे. मग भीमाशंकर हे जे नाव पडलेलं आहे या नावामध्ये पण एक पौराणिक कथा दडलेली आहे. आता ती कथा अशी आहे की कुंभकर्णाला भीम नावाचा मुलगा होता आणि म्हणजे ज्यावेळेस कुंभकर्ण या साईडला आला त्यावेळेस कर्ककी म्हणून एक इथली महिला होती. त्या महिलेने तिला आकर्षित केलं कुंभकर्णाला. कुंभकर्णाने त्याच्यानंतर त्या महिलेसोबत लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्यांना एक पुत्र प्राप्त झाली. त्या पुत्राचं नाव त्यांनी भीमा असं ठेवलं आणि त्यानंतर ज्यावेळेस याचा जन्म झाला त्या जन्माच्या आधीच रामायणामध्ये कुंभकर्णाचा वध झालेला होता. तर कुंभकर्णाचा वध झालेला होता हे तिला त्या भीमाला कळू नये म्हणून त्याच्या आईने तिच्यापासून लपवून ठेवलं आणि ही काय जी गोष्ट आहे ही देवांपासून त्याला दूर ठेवण्यासाठी तिने त्याच्यापासून लपवली. पण जसा तो मोठा झाला तशी त्याला ही गोष्ट कळायला लागली. ही गोष्ट त्याला समजली. म्हणून त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि सर्वात जास्त बलिदान होण्याचं वरदान प्राप्त केलं. वरदान प्राप्त केल्यानंतर इथे एक राजा होता. तो राजा शंकराचा खूप मोठा भक्त होता. एक दिवस त्याने असंच शंकराची पूजा करताना त्या राजाला बघितलं आणि देन तो म्हणला की इथून पुढे तू राजा शंकराची पूजा न करता तू माझी पूजा करायची. तर त्या राजाने त्याला नकार दिला. नकार दिल्यामुळे त्या राजाला त्यांनी तुरुंगामध्ये टाकलं. तर ज्यावेळेस त्या राजाला तुरुंगामध्ये टाकलं तरी पण तो राजा त्या तुरुंगामध्ये शिवलिंग बनून तिथे त्याची तपश्चर्या करत होता. तर ते बघून त्याने ते शिवलिंग तलवारीने तोडायचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस त्याने तो प्रयत्न केला तलवारीने तोडायचा त्यावेळेस ते शिवलिंग काही तुटलं नाही आणि त्यातून शंकर भगवानांची उत्पत्ती झाली. आणि ज्यावेळेस ते शंकर भगवान बाहेर आले त्यावेळेस भीमामध्ये आणि शंकर भगवानांमध्ये घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भीमाचा वध झाला. ज्यावेळेस भीमाचा वध झाला त्यावेळेस इथले काही जे लोक होते त्यांनी शंकरांना अशी हे केली की तुम्ही इथंच राहा. म्हणून हे जे शिवलिंग आहे हे शिवलिंग इथं तयार झालेलं आहे आणि हे भीमा आणि शंकर यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे याला भीमाशंकर असं नाव दिलेलं आहे आणि इथून भीमांचं उगमस्थान पण आहे.
गर्दी खूप होती, त्याच्यामुळं आपण दर्शन काय घेतलं नाही आहे. मुखदर्शन करूच आपण रिटर्न निघतोय. आता आपण इकडे आलो होतो हनुमान तळ वगैरे त्या साईडला, जस्ट टेस्टसाठी आलो की तुम्हाला दाखव का अजून इथं काय फिरण्यासाठी आहे. तर हे माझ्या मागे बघू शकता. इकडं जर मंदिरापासून तुम्ही सरळ वरती आले आणि तुम्ही जर लेफ्ट टर्न मारला की या साईडला सरळ पुढे आले की तुम्हाला त्या सगळ्या हे महादेव पॉईंट, वनस्पती पॉईंट, हनुमान तळे, नागपंचमी पॉईंट खूप सुंदर आहे. आणि तुम्ही वातावरण बघू शकता किती छान झालं आहे. सगळं फॉग आहे, धुकं आहे सगळं. अक्षरशः ज्या लाईट लावल्यात खांबावरती त्या पण दिसत नाही आहेत. आता ॲक्च्युली आपण याच्याकडे जात का नाही आहे, कारण आता वाजले सकाळचे पहाटेचे 5. आत्ता जाणं थोडं रिस्की राहतं कारण जंगली एरिया आहे सगळा, त्याच्यामुळे आपण तिकडे जाणं थोडंसं अवॉइड करतोय. आणि आता आपण इथून रिटर्न निघतोय.